नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. M 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातम्या येऊन आदळत आहेत. आता बघा, इंग्लंडची बातमी आली, त्याआधी नेपाळची बातमी आली, फ्रान्समध्ये देखील झालं, अमेरिकेमध्ये खून झाला. अनेक घटना घडत आहेत. आता खून झाला म्हणजे एकाचा ज्याचा खून झाला तो डोनाल्ड ट्रम्प यांचा खास समर्थक होता, म्हणून तर त्या खुनाला महत्व आहे. एकूण उद्देश असा आहे की सध्या लोक रस्त्यावर उतरलेले आहेत लाखोच्या संख्येने. काल इंग्लंडमध्ये 1.5 ते 2 लाख लोक लंडनच्या म्हणजे रस्त्यावर उतरले होते. आणि अमेरिकेचे उद्योजक एलन मस्क यांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आणि नेपाळमध्ये काय घडलेलं आहे हे सगळं आपल्याला अगदी ताजं माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सरांची. आता सतीश ढगे सरांची पुन्हा पुन्हा ओळख करून द्यायची गरज नाही. ते ज्या वेळेला आपल्याशी बोलतात, आपल्याला त्या आंतरराष्ट्रीय संदर्भ देत घटना ज्या वेळेला सांगतात, त्यावेळेला ते याचं भान ठेवतात की मला ऐकतंय कोण, तर ते स्थानिक महाराष्ट्रातले लोक ऐकत आहेत. आणि जे महाराष्ट्रातले लोक जगभरात जे आहेत, वेगवेगळ्या नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरित झालेले, ते देखील लोक लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सरांचं आवर्जून ऐकत असतात. आणि त्यांच्याकडून आता हा सगळा विषय जो आहे सप्टेंबर 2025, हा सगळा आंतरराष्ट्रीय संदर्भ, त्याच्यानंतर हिंसक आंदोलनं आणि भारतातली परिस्थिती आणि महाराष्ट्रातली परिस्थिती, माझी दर्शकांना विनंती आहे की आपण सतीश ढगे सर काय म्हणतात ते ऐकणार आहात. आणि आपल्याला जे प्रश्न विचारावे वाटतात त्या बिनधास्तपणे तुम्ही विचारू शकता. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. आणि आवडल्यास ही चर्चा आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा. तर ढगे सर, आता ही मी प्रस्तावना केलेली आहे. आता तुम्ही बोला की हे सगळी जी काही परिस्थिती लक्षात घेऊ. धन्यवाद अनिलजी. आणि जसं तुम्ही प्रस्तावनेमध्ये सुरुवातीला त्या ठिकाणी सांगितलं की मागच्या काही काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय की फक्त एका देशामध्येच नाही, सगळीकडेच मूळतः आपण वेगवेगळ्या देशात, म्हणजे चर्चा आपली सुरू झाली होती नेपाळ पासून, मग त्याचा संदर्भ आपण त्या ठिकाणी घेतला होता की त्याआधी बांगलादेशमध्ये सुद्धा असंच काहीसं झालं, मग त्याच्या आधी जे आहे ते श्रीलंकेकडे गेलं. पण फक्त हे साऊथ एशिया पुरतं, दक्षिण आशिया पुरतंच मर्यादित नाही. युरोपचं सुद्धा जर आपण उदाहरण घेतलं तर युरोपमध्ये सुद्धा जी आहे अशी सगळी अफरातफरीची परिस्थिती आहे. आणि तो रेफरन्स, तो संदर्भच आपल्याला घ्यायचा असेल मागच्या काही दिवसातला, तर 3-4 ज्या आहेत महत्वाच्या घटना आपल्याला युरोपच्या या चर्चेमध्ये त्या ठिकाणी घेता येतील. पहिली गोष्ट म्हणजे लंडनमध्ये जे आहेत लोक रस्त्यावर, लोक त्या ठिकाणी उतरलेले आहेत. आणि 2, 5, 10 नाही तर 1.5 लाखापेक्षा सुद्धा जास्त लोक स्वयंस्फूर्तीनं, एक प्रकारे जे आहे व्हॉलंटरीली त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत. बरं, ते काय कमी होतं? फ्रान्समध्ये सुद्धा जे आहे ब्लॉक एव्हरीथिंग या मुवमेंटच्या नावाखाली पॅरिसमध्ये लोक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत. मागच्या काही महिन्यांचा संदर्भ आपण त्या ठिकाणी घेतला तर नदर्न आयर्लंडमध्ये, म्हणजे आयर्लंडमध्ये सुद्धा जे आहेत रस्त्यावर लोक त्या ठिकाणी उतरलेले आहेत. आणि अमेरिका नेहमीच चर्चेमध्ये असते, पण मागच्या काही दिवसांमध्ये अमेरिकेमध्ये एक महत्वाची घटना त्या ठिकाणी घडली, आणि तो म्हणजे चार्ली कर्क याची जी आहे हत्या झाली. तो एका युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणी बोलत होता, इंटरॅक्शन करत होता, आणि दिवसा ढवळ्या त्याला जे आहे गोळी मारून त्याची त्या ठिकाणी हत्या झाली. आता या 3-4 ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आपण घटना त्या ठिकाणी घेतल्या, या वेगवेगळ्या देशांमध्ये होत आहेत. पण यांच्यामध्ये जे आहे एक कॉमन थ्रेड आहे, आणि माझ्या मते तीच कॉमन थ्रेडची चर्चा आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. पहिल्यांदा जर आपण हा लंडनच्या प्रोटेस्टचा, लंडनच्या आंदोलनाचा त्या ठिकाणी विषय घेतला, बाय द वे मी जसं सांगितलं, या सगळ्यांमधली कॉमन थ्रेड जर मला कोणी त्या ठिकाणी विचारेल तर एक महत्वाची कॉमन थ्रेड जी आहे त्याला मी शब्द देईल कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस. आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिसचा संदर्भ हा कुठेतरी जे आहे तिथल्या सत्ताधीश जे आहेत, मी म्हटलं सत्ताधीश त्या ठिकाणी म्हणणार नाही, एकूणच तिथल्या व्यवस्था, त्या व्यवस्थेविषयीचा राग, त्या व्यवस्थेविषयीचा रोष. आणि मग त्या व्यवस्थेविषयीचा रोष ज्या वेळेस आपण बोलतोय, मग इथे कुठेतरी स्थलांतरिताचा प्रश्न आणि त्याच्या अनुषंगाने हे निर्माण होणारे प्रश्न, या 3-4 अँगलना आपल्याला ही सगळी चर्चा करावी लागणार आहे. पहिल्यांदा नेमकं काय झालं ते आपण समजून घेऊ.
सर्वात पहिल्यांदा जो आहे आपण हा लंडनचा इश्यू त्या ठिकाणी घेऊ. लंडनमध्ये काय झालं, टॉमी रॉबिन्सन नावाचा, मुळात जर त्याला तो व्यक्ती जर पाहिला तर त्याची जी आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, जेलमध्ये जाऊन आलेला कार्यकर्ता आहे त्या ठिकाणी. पण तो जो आहे, ज्याला आपण म्हणतो राईटिस्ट आयडिओलॉजी, अल्ट्रा राईटिस्ट आयडिओलॉजी, म्हणजे उजव्या विचारसरणीचा, फक्त उजव्या विचारसरणीचा नाही, मी म्हणेल उग्र उजव्या विचारसरणीचा. थोडक्यात समजण्यासाठी, उजवी विचारसरणी म्हणजे त्या ठिकाणी काय, अशा प्रकारचे लोक जे आहे प्रखर राष्ट्रवादाचा त्या ठिकाणी पुरस्कार करतात. बरं ठीक आहे, आपल्या देशाविषयी अनुभव त्या ठिकाणी जे आहे एक प्रकारे जे आहे आपल्याला अभिमान असणं ते ओके आहे, पण फक्त प्रखर राष्ट्रवादापुरतं त्या ठिकाणी ते थांबत नाहीत. त्यांची जी नस्ल किंवा थोडक्यात त्यांचा जो वंश आहे, तोच वंश म्हणजे प्युअर. बाकीचा सगळा जो आहे कचरा, आमचा वंश म्हणजे जो आहे प्युअर. एक प्रकारे जे आहे त्यांच्यामध्ये समावेशकता नसते, त्यांच्यामध्ये इन्क्लुझिव्हनेस त्या ठिकाणी नसतो, त्यांच्यामध्ये जो आहे टॉलरन्स नसतो. आणि त्यामुळे हिंसात्मक प्रवृत्तीचा सुद्धा अवलंब करण्यासाठी, जे काही त्यांना हासिल करायचं आहे त्यासाठी हिंसात्मक प्रवृत्तीचा सुद्धा अवलंब करण्यासाठी ते मागे पुढे पाहत नाहीत. असा एक मोठी ढोबळमानानं आपण यांना या अल्ट्रा राईटिस्टला त्या ठिकाणी म्हणू. तर तसा हा टॉमी रॉबिन्सन जो आहे, जो ब्रिटनचा आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचा, पण अशा प्रकारे अल्ट्रा राईटिस्ट आयडिओलॉजी असणारा हा कार्यकर्ता. तर यानं काय केलं, याच्या नेतृत्वाखाली त्या लंडनमध्ये साधारणतः असं अपेक्षित होतं, म्हणजे त्या तिथल्या पोलिसांना असं अपेक्षित होतं की 30 ते 40 हजार लोक त्या ठिकाणी येतील. पण तब्बल 1.5 लाखाहून अधिक लोक त्या लंडनमध्ये जे आहे आंदोलनासाठी त्या ठिकाणी आले. बरं, आंदोलनासाठीच त्या ठिकाणी आले नाही, त्यांची जी आहे पोलिसांशी झटापट त्या ठिकाणी झाले, काही पोलीस अधिकारी त्या ठिकाणी जखमी सुद्धा झाले आणि यांना अटक केलं. बरं, हे कशासाठी जमले होते? मुख्यतः त्यांचा त्या ठिकाणी जो आहे एक प्रकारे आंदोलनं जी सुरू होती, ती आंदोलनं होती, ते त्यांचं जे सरकार आहे, म्हणजे सध्याचे जे प्रधानमंत्री आहेत कियर स्टारमर नावाचे, त्या कियर स्टारमर हे प्रधानमंत्री आणि त्यांचं जे सरकार आहे, त्यांच्या सरकारविषयीचा त्यांचा राग होता. आणि तो राग कशासाठी? त्यांचं म्हणणं आहे की बाबा, आम्हाला देर इज नो अल्टरनेट व्हिजन, म्हणजे 1 वर्ष अगोदर जे आहे दुसरं सरकार होतं, त्या ठिकाणी जे आहे ऋषी सुनक होते, आम्ही ऋषी सुनकला त्या ठिकाणी हटवलं आणि या कियर स्टारमरला जे आहे प्रधानमंत्री बनवलं. त्या लोकांची अपेक्षा होती की आता दिवस बदलतील, आमचे जे प्रॉब्लेम्स होतील ते प्रॉब्लेम्स दूर त्या ठिकाणी जातील. मग प्रॉब्लेम्स कुठले आहेत? महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे, इथे मी तो शब्द आणेल, कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस. महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे, सुरक्षेशी संबंधित जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इश्यूज क्रिएट होत आहेत. आणि मग आता या टॉमी रॉबिन्सन सारख्या नेत्यानं काय केलं, हे सगळे सामान्य माणसांचे, तिथल्या सामान्य माणसांचे जे प्रश्न आहेत, त्यांनी सांगितलं की बाबा हे प्रश्न कशामुळे आहेत? 2 गोष्टींमुळे आहेत. एक, आपलं सरकार जे आहे ते नाकर्तंय, त्यामुळे त्या ठिकाणी होतंय. आणि दुसरं महत्वाची गोष्ट, आपल्या या सगळ्या प्रश्नांसाठी जबाबदार कोण आहे? हे बाहेरून येणारे लोंढे, हे बाहेरून येणारे लोक. मग बाहेरून येणारे लोक कुठे आहेत? आफ्रिकेमधून येत आहेत, पश्चिम आशियामधून त्या ठिकाणी येत आहेत, तुर्कीमधून येत आहेत, साऊथ अमेरिकन कंट्रीज मधून त्या ठिकाणी येत आहेत. आणि मॅक्सिमम हे लोक जे आहेत ते मुस्लिम आहेत. म्हणजे अशा प्रकारे निर्वासितांचा लोंढा हा युरोपियन कंट्रीजमध्ये येतोय, आपल्या इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी त्याच्यात येतोय. आणि त्याच्यामुळे आपल्या नोकऱ्या जात आहेत, त्याच्यामुळे जो आहे लोकसंख्येचा भार त्या ठिकाणी वाढतोय, आणि सगळे प्रश्न, ज्याला मी म्हटलं कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस, हे सगळं जे आहे या लोकांमुळे त्या ठिकाणी होत आहे. म्हणून आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर हे त्या ठिकाणी उतरले. बरं ठीक आहे, लंडनमध्ये मागच्या काही काळापासून हे चालू आहे, आणि बाय द वे मागच्या कित्येक महिन्यांपासून, काही वर्षांपासून हे अशा प्रकारे आंदोलनं अधूनमधून त्या ठिकाणी होत असतात. बरं, हा प्रश्न फक्त लंडन पुरताच आहे का? द आन्सर इज नो. त्या ठिकाणी पॅरिसमध्ये सुद्धा जे आहे त्या ठिकाणी आंदोलन झालं. बरं, पॅरिसमधलं आंदोलन कशासाठी झालं? त्या ठिकाणी नाव होतं ब्लॉक एव्हरीथिंग. म्हणजे तिथले लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांचा सुद्धा राग, बघा कॉमन थ्रेड, त्यांचा सुद्धा राग कुठल्या कोणाविषयी आहे? सत्ताकर्त्यांविषयी, तिथल्या एक प्रकारे जी आहे जी सिस्टम आहे त्या सिस्टम विरुद्ध. आणि का? याच्यासाठी तिथेही महागाई त्या ठिकाणी वाढते, तिथेही बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये आहे, आणि तिथे राजकीय अस्थिरता सुद्धा आहे. त्यांची जी पद्धत आहे त्याच्यानुसार तिथला एक प्रकारे सर्वे सर्वा हा तिथला फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष असतो, पण त्याच्या अखत्यारीमध्ये तिथे प्रधानमंत्र्यांची नेमणूक त्या ठिकाणी होत असते. मागच्या 20 महिन्यामध्ये एक नाही, दोन नाही, 4 प्रधानमंत्री या इमॅन्युअल मॅक्रॉन यांना बदलावे लागले. सध्या जो आहे तो 5वा प्रधानमंत्री त्या ठिकाणी. म्हणजे राजकीय अस्थिरता आहे, आर्थिक अस्थैर्य आहे, आणि त्याचा राग कुठेतरी या इमॅन्युअल मॅक्रॉन किंवा त्या सत्ताधीशांविरुद्ध त्या फ्रान्सच्या लोकांच्या मनातून त्या ठिकाणी येतो. नदन आयलँड, डब्लिन, त्या डब्लिनमध्ये सुद्धा जे आहेत आंदोलन होत आहेत, कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस, आणि त्याच्या सोबतीला त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली. एक त्या ठिकाणी फॅक्टरीची आपली पेंटची फॅक्टरी होती, पेंट, आणि त्या पेंटच्या फॅक्टरीमध्ये जे आहेत हे जे निर्वासित आहेत
जे त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांमधून आलेले आहेत आणि तिथे एक प्रकारे आश्रय घेण्यासाठी आलेले आहेत. असे मॅक्सिमम लोक त्या फॅक्टरीमध्ये त्या ठिकाणी होते. त्या फॅक्टरीलाच आग लावून दिली. वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे पेट्रोल बॉम्ब टाकणे, अशा प्रकारे आंदोलन करणे, हे सुद्धा प्रकार आयर्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस, स्थलांतरितांचा किंवा इमिग्रंट्सचा लोंढा आणि त्यातून होणारे प्रश्न. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यामध्ये कॉमन थ्रेड आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट जी काही दिवसांपूर्वीच त्या ठिकाणी झाली ती अमेरिकेमध्ये. अमेरिकेमध्ये चार्ली कर्क नावाचा पुन्हा अल्ट्रा राईटिस्ट आयडिओलॉजी असणारा हा व्यक्ती, आणि मग तो जो आहे वेगवेगळ्या प्रकारची भाषणं द्यायचा, त्याचं जे काही त्या ठिकाणी काम करायचं, आणि ट्रम्पचा जो आहे तो तगडा समर्थक. मागा, मेक अमेरिका ग्रेट अगेन, म्हणजे जे काही करायचं आम्हाला अमेरिकेला ग्रेट करायचंय, बाहेरच्यांना आम्हाला येऊ द्यायचं नाही, आमच्या कंपन्यांना मोठं करायचंय, वगैरे वगैरे वगैरे. तर त्या मेक अमेरिका ग्रेट अगेनला सपोर्ट करणारा हा चार्ली कर्क. आणि मग तो त्या ठिकाणी भाषण देत होता. एक तर जे आहे अल्ट्रा राईटिस्ट अशा प्रकारचं भाषण, अँटी मुस्लिम अशा प्रकारचं भाषण, स्थलांतरितांचा विषयचा त्यांच्या विरुद्धचं जे आहे त्या ठिकाणी भाषण, आणि त्याच्या सोबतीला गन लॉबी जी आहे, म्हणजे प्रखर राष्ट्रवाद, मी जसं म्हटलं की अल्ट्रा राईटिस्ट आयडिओलॉजीमध्ये, की जे आहे तो तर म्हणतो जर जो एखादा जो आहे देशभक्त जर असेल तर त्या प्रत्येक देशभक्तानं जे आहे स्वतःजवळ बंदूक त्या ठिकाणी बाळगलीच पाहिजे. कशासाठी? स्वतःच्या रक्षणासाठी आणि आपल्या देशाला मोठं करण्यासाठी. अमेरिकेचा इतिहास पाहिला मागच्याच काही महिन्यांचा, तर प्रचंड प्रमाणामध्ये तिथे पॉलिटिकल व्हायलन्स आहे. तिथे गन लायसन्स म्हणजे कोणाच्याही हातात इझिली त्या ठिकाणी जे आहे बंदूक त्या ठिकाणी हातात येऊ शकते, म्हणून कित्येक लोकांचे तिथे बळी गेलेले आहेत. तर अशा या गन लायसन्सिंगला विरोध आणि गन लॉबीला सपोर्ट करणारा असा चार्ली कर्क, आणि त्याची सुद्धा हत्या, या अल्ट्रा राईटिस्ट आयडिओलॉजीवालीची हत्या जी आहे एका व्यक्तीनं त्या ठिकाणी केली. म्हणजे देश वेगवेगळे आहेत, आयर्लंड असेल, फ्रान्स असेल, ब्रिटन त्या ठिकाणी असेल, अमेरिका असेल, पण सगळीकडे जे आहे प्रॉब्लेम एक. कुठला प्रॉब्लेम? कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस, आणि त्यातून त्याचा कनेक्शन हे या स्थलांतरितांचा लोंढा, इमिग्रंट्सचा लोंढा, आणि त्यातून निर्माण होणारे हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न. इथून आपल्याला माझ्या मते सर सुरुवात करता येईल. हे बघा, तुम्ही आता हे अमेरिकेमधलं सांगितलं, चार्ली कर्कची ती हत्या झाली, तो एका विद्यापीठामध्ये बोलत होता. नंतर त्याच्यामध्ये मागा, ते सूत्र, तेच सूत्र त्या रॉबिन्सनच्या बाबतीत आहे. तोही रायटिस्ट आहे, तोही हेच करतोय. आणि त्याच्यामुळे एलन मस्क सारखा उद्योगपती, जो आज जगामधला सगळ्यात मोठा उद्योगपती म्हटलं पाहिजे, आणि जसं आपण इकडं नाव घेतो की गौतम अदानी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मित्र, मग ते सगळं चाललेलं आहे, तसं तिकडं अमेरिकेमध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये असं म्हटलं जातं की एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्पची मैत्री, व्यावसायिक मैत्री, आता मध्ये त्यांचं काही दिवस बिनसलं होतं, हा भाग वेगळा, आता त्यांनी जुळून घेतलेला आहे. आता एलन मस्कनी त्या रॉबिन्सन आणि त्या 1.5-2 लाख लोकांच्या समोर तो एक व्हिडिओ सांगितला, व्हिडिओ मार्फत सहभाग घेतला, आणि त्यामध्ये असं सांगितलं की बघा आता या देशामध्ये काय घडू शकतं. ही सध्याची जी हे किअरसन, काय त्यांचं नाव, पंतप्रधान, ते जे आहेत त्यांना कियर स्टारमर, बदलण्याची वेळ कियर आलेली आहे, स्टारमर. अशा प्रकारचं उघडपणे बोललेलं आहे. तर त्याबद्दल थोडंसं सांगा, आणि मग नंतर आपण तुम्ही जे म्हणताय की थोडंसं हे कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस, की जे भारतामध्ये पण खूप आता छोट्या मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेलं आहे, आणि तसे लोक आता बोलायला लागलेले आहेत, त्याकडे आपण वळू. आधी हे एलन मस्क नक्कीच. आणि अल्ट्रा राईटिस्ट त्याबद्दल सांगा. नक्कीच, ब्रिटनमध्ये जे आहे, लंडनमध्ये आणि बाकीच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये हे लोक आंदोलनासाठी उतरले. आता या टॉमी रॉबिन्सननं काय केलं? स्वतः तर भाषण केलंच केलं, पण जगामधले अशा प्रकारचे अल्ट्रा राईटिस्ट आयडिओलॉजी असणारे बेल्जियमच्या माणसाला त्या ठिकाणी बोलवलं, इतर युरोपियन राष्ट्रांच्या माणसांना त्या ठिकाणी भाषण करण्यासाठी बोलवलं, आणि ऑनलाईन माध्यमातून रेकॉर्डेड व्हिडिओ हा या इलॉन मस्कचा सुद्धा त्या ठिकाणी त्या भाषणाच्या माध्यमातून आला. आणि जसं तुम्ही राईटली पॉईंट आउट केलं, इलॉन मस्कनं सुद्धा त्या भाषणामध्ये त्या ठिकाणी सांगितलं, एक प्रकारे त्याचा मतितार्थ, आता आरपारची लढाई, ब्रिटनची जनता, तुम्हाला आता आरपारची लढाई त्या ठिकाणी जिंकावं लागणार, तुम्हाला जे आहे लढावी लागणार आहे. आता वेळ आलेली आहे. कियर स्टारमर हे सरकार जे नाकर्तय, हे सरकार जे आहे निर्वासितांचा लोंढा त्या ठिकाणी थांबवू शकत नाही. हे सरकार जे आहे एक प्रकारे मुस्लिम जे निर्वासित आहेत त्या देशांमध्ये येऊच देत आहेत, आणि त्याच्यामुळे जे आहे तुमची अतोनात त्या ठिकाणी हाल होत आहेत. मग खऱ्या अर्थानं जर आपल्याला पुढे जायचं असेल, आता या सरकारला हटवावं लागेल. म्हणजे अशा प्रकारचं भाषण केलं, अल्ट्रा राईटिस्ट आयडिओलॉजी, तो सगळा भाग त्यातला आला. आता महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्या. इलॉन मस्क, तुम्ही जसं राईटली पॉईंट आउट केलं, जगातल्या अतिशय श्रीमंत व्यक्तींपैकी एक. कुठला आहे तो? आज घडीला नागरिक कुठला आहे? अमेरिकेचा नागरिक आहे. मग त्याचं जे मत असेल किंवा ज्या काही गोष्टी तुम्ही करायच्या त्या अमेरिकेमध्ये करायच्या. एका दुसऱ्या देशाचा माणूस
ब्रिटनमध्ये सत्ता उलथवण्याची गोष्ट करतो एका दुसऱ्या देशाचा माणूस, आणि हे काही पहिल्यांदा होत नाहीये. ब्राझीलमध्ये सुद्धा जो आहे हाच कारनामा या इलॉन मस्कनं त्या ठिकाणी केला, बाकी देशांमध्ये सुद्धा. म्हणजे पैशाची ताकद, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन आपण ज्याला म्हणतो, माईट बी काही जणांना वाटेल की हे जे आहे थोडंसं लेफ्टिस्ट अशा प्रकारची ती विचारधारा, अशी भाषा त्या ठिकाणी करतायत. आपल्याला लेफ्टिस्ट राईटिस्ट मध्ये त्या ठिकाणी जायचं नाही, पण पैशाच्या ताकदीच्या आधारावर बहुराष्ट्रीय कंपन्या किती पॉवरफुल आहेत हे यावरून त्या ठिकाणी लक्षात येतं की साऊथ आफ्रिकेच्या ज्या आहे सुप्रीम कोर्टनं दिलेल्या निर्णयाला चॅलेंज करण्याची भूमिका याच इलॉन मस्कनं त्या ठिकाणी घेतली होती. या लंडनमध्ये सुद्धा जे आहे कियर स्टार्मर जो निवडून आलेला आहे त्याला हटवण्याची भाषा सुद्धा हा त्या ठिकाणी करतो, आणि वेगवेगळ्या देशांमध्ये. आणि काहीच आपल्या चर्चेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी येईल, भारतामध्ये सुद्धा आपण वेळोवेळी त्या ठिकाणी म्हणतोय की या ज्या कंपन्या आहेत, डिजिटल कंपनीज ज्या त्या ठिकाणी आहेत, मग मेटा सारखी असेल किंवा बाकीच्या कंपन्या गुगल सारखी त्या ठिकाणी असेल, तर त्यांच्याशी रिलेटेड मग तो टॅक्स त्या ठिकाणी असेल किंवा रजिस्ट्रेशन असेल किंवा काही नियमावली असेल, तुम्हाला जे भारताचे नियम त्या ठिकाणी मानावे लागतील ना, मानायला तयार नाहीत. म्हणजे एक प्रकारे यांची पैशाच्या आधारावरची या मल्टीनॅशनल कंपनीची मगरुरी ही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. तर त्या इलॉन मस्कनं सुद्धा त्या ठिकाणी भाषण केलं आणि त्यांनी हे सगळं उलथवून टाकण्याची याच्यात भाषा केली. म्हणजे अल्ट्रा राईटिस्ट आयडिओलॉजीवाले जे लोक आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये, यांची कुठेतरी सिनर्जी, यांची कुठेतरी लिंक, आणि यातून ध्रुवीकरण, जागतिक स्तरावरचं ध्रुवीकरण त्या ठिकाणी घ्या. म्हणजे एक धागा जर पकडायचा असेल तर एका बाजूला आपण म्हणतो, म्हणजे गप्पा मारताना वेगवेगळ्या कॉन्फरन्समध्ये सगळ्या देशांचे नेते काय म्हणतात, ग्लोबल विलेज. आपलं काय झालेलं आहे आता, वैश्वीकरणामुळे जे आहे ग्लोबल विलेज झालेलं आहे. एकीकडे ग्लोबल विलेज म्हणायचं आणि दुसरीकडे हाच डोनाल्ड ट्रम्प, दुसरीकडे हाच एलॉन मस्क. म्हणजे जितकं जास्तीत जास्त प्रोटेक्शनिझम, म्हणजे जितकं स्वतःला रिस्ट्रिक्ट करता येईल, आमच्याच कंपन्यांना कसे कॉन्ट्रॅक्ट मिळतील, आमच्याच लोकांना कसे रोजगार त्या ठिकाणी मिळतील, बाहेरच्या कंपन्या किंवा बाहेरचे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत आमच्या देशामध्ये येण्यासाठी आम्हाला कसा अटकाव करता येईल, आणि यातूनच टॅरिफ वॉर सुरू झालं. यातूनच वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध डोनाल्ड ट्रम्प सारखा व्यक्ती त्या ठिकाणी लावतोय. बाय द वे, अगोदर आम्ही डिस्कस करताना, म्हणजे हा मुद्दा मी अनिलजींशी त्या ठिकाणी डिस्कस करत होतो, 1991च्या अगोदर, भारत देश स्वतंत्र झाल्यापासून 1991 पर्यंत भारताचा जर आपण विचार केला तर एका अर्थी भारत जी आहे ती मेनली क्लोज्ड इकॉनॉमी होती. म्हणजे काय, आमच्याकडेच असणाऱ्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, सरकारी कंपन्या, आणि त्या सरकारी कंपन्यांच्याच अखत्यारीत सगळा जो आहे कारभार त्या ठिकाणी होता. बाहेरच्या कंपन्यांना जे आहे किंवा बाहेरच्या फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंटला जे आहे तसा वाव त्या ठिकाणी त्याच्यात नव्हता. 1991ला या वेस्टर्न वर्ल्डनं, या पाश्चिमात्य राष्ट्रांनी काय म्हटलं की नाही नाही नाही, यू शुड ओपन अप द इकॉनॉमी. तुम्ही जे आहे अर्थव्यवस्था ओपन अप केली पाहिजे, आमच्याकडचं जे चांगलं आहे ते तुमच्याकडे आलं पाहिजे, तुमच्याकडचं जे चांगलं आहे ते आमच्याकडे आलं पाहिजे. दॅट इज व्हॉट लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. मग याच्या माध्यमातून आम्ही म्हटलं ठीक आहे बाबा, आता तुम्ही पाश्चात्य राष्ट्र त्या ठिकाणी म्हणतायत आणि ओव्हरऑल आपलाही काही क्रायसिस सुरू होता, म्हणून आपण आपली अर्थव्यवस्था ओपन अप त्या ठिकाणी केली. 1991ला जे अशा प्रकारे अर्थव्यवस्था ओपन अप करण्याचा, लिबरलायझेशनचा एक प्रकारे अंगीकार करत होते किंवा पाठिंबा देत होते, तोच अमेरिका 2025 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली जे आहे काय करतोय, प्रोटेक्शनिझम, टेरिफ वॉर त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. म्हणजे टेरिफच्या माध्यमातून किंवा त्याच्या सध्याच्या पॉलिसीच्या माध्यमातून, किंवा मेक अमेरिका ग्रेट अगेन. व्हॉट इज दिस, मेक अमेरिका ग्रेट अगेन? म्हणजे जे आहे आमच्याच कंपन्या, आमच्याच लोक, सगळं आमचाच उदो होतो. एका बाजूला ग्लोबल विलेज, ग्लोबल विलेज म्हणायचं, आणि एका बाजूला मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणायचं. हा कॉन्ट्रास्ट आहे, हा विपर्यास आहे, हा कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आला पाहिजे. तर संपूर्ण जगामध्येच माझ्या मते मुख्यतः या पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये अशा प्रकारच्या अल्ट्रा राईटिस्ट आयडिओलॉजीच्या माध्यमातून, प्रोटेक्शनिझम म्हणा किंवा अशा माध्यमातून जे आहे, कुठे मेक अमेरिका ग्रेट अगेन असेल, कुठे मेक ब्रिटन ग्रेट अगेन असेल, किंवा मेक आयर्लंड ग्रेट अगेन असेल, थीम जी आहे तीच आहे, पण यांची विचारधारा जी आहे एक प्रकारे आहे. माझ्या मते जगाच्या कल्याणासाठी अशा प्रकारचा संकुचित विचार करणं हे चुकीचं ठरेल, आणि मी फार बोल्डली या त्या ठिकाणी म्हणतो, अतिशय दुर्दैव आहे. आता याला फक्त एक भारतीय म्हणून मी त्या ठिकाणी पाहत नाही, मी एक वैश्विक सिटीजन म्हणून जर मी त्या ठिकाणी पाहिलं, ऑलमोस्ट 8.5-9 बिलियन लोक त्या ठिकाणी आहेत, एक वैश्विक सिटीजन म्हणून मी त्या ठिकाणी पाहिलं, दुर्दैव आहे की संपूर्ण जगामध्ये ज्याच्याकडे आशेनं पाहावं असा एकही नेता मला त्या ठिकाणी दिसत नाही. वा. डोनाल्ड ट्रम्प काय करतोय सगळं जग त्या ठिकाणी पाहत आहे. पुतीन आपल्या आपल्या कामगिरीमध्ये जो आहे तो परेशान आहे किंवा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बिझी आहे. शी जिनपिंग त्यांचं जे आहे फार सगळं कॉन्फिडेन्शियल सगळा कार्यक्रम त्या ठिकाणी असतो, म्हणून नेमकं जो आहे तो काय करतोय हे आपल्याला त्या ठिकाणी माहित नाही, पण त्याचा आपला आपला त्या ठिकाणी त्याच्यात आहे. नरेंद्र मोदी एक भारतीय म्हणून जे आहे, नक्कीच मला अभिमान वाटेल की नरेंद्र मोदींनी जे आहे, आम्ही विश्वगुरु त्या ठिकाणी याच्यात म्हणतो, पण खरोखरच आहे का हा वादाचा विषय त्या ठिकाणी. पुन्हा मी म्हणतोय, एक भारतीय म्हणून मी बोलत नाही, मी एक ग्लोबल सिटीजन म्हणून जर पाहिलं तर मला आज घडीला जगामध्ये कुठलाही नेता
ज्याच्याकडे फार आशेनं पाहावं. म्हणजे 1990चं दशक किंवा 2000 मध्ये जे आहे, नेल्सन मंडेला सारखं आपण त्या ठिकाणी नाव घेत होतो. कित्येक असे मोठे नावं त्या ठिकाणी होते की जगाला एक दशा देऊ शकतील अशा प्रकारचं नेतृत्व त्या ठिकाणी होतं. आज घडीला जे आहे, मला 2025 मध्ये मला जर कोणी त्या ठिकाणी विचारेल तर अशा प्रकारचं फार असं आश्वासक असं नेतृत्व जे आहे मला दिसत नाही. आणि हे दुर्दैव आहे. आणि या पोकळीमध्ये माझ्या मते या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मुवमेंट किंवा अशा प्रकारचं प्रोटेक्शनिझम हे जे आहे त्या ठिकाणी फोफावतंय, हे आपलं सगळ्यांचंच दुर्दैव आहे. ढगे सर, तुम्ही आत्ता हे जे काही विवेचन केलेलं आहे, तर ते कुणीही सहृदयी माणूस आणि कोणत्याही देशातला माणूस हे जर ते ऐकेल तर त्याला खूप, म्हणजे आपल्या मनातलं बोललेत हे ढगे सर, असं त्याला निश्चित वाटणार आहे. काय परिस्थिती तर तशीच आहे, गल्ली ते दिल्लीने, आता दिल्लीपासून न्यूयॉर्क पर्यंत तशीच परिस्थिती आहे. आणि मग ते ग्लोबल ट्रेड ज्याला म्हणतो आपण, ग्लोबल व्हिलेज, हे सगळं माध्यम क्रांतीमुळे झालेलं आहे. विषय खूप मोठा आहे. आणि हे बोलत असताना तुम्ही एक वाक्य जे आवर्जून वापरलं की अल्ट्रा राईटिस्ट हे योगाने रॉबिन्सन आणि तो कर्क हे आहेत, आणि ते सगळं त्याच्यानंतर त्याला जे पुन्हा तुम्ही सांगितलं की ट्रम्प आणि मस्क यांचं ते काय धंदेवाईकपणा वगैरे, ते सगळं त्याच्यावर तुम्ही स्पष्ट शब्दामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मांडणी केलेली आहे. त्यामुळे मला एक आवर्जून आपलं हे जे ऐकत असतील दर्शक काही, त्याच्यामध्ये कुणी अल्ट्रा राईटिस्ट असण्याची शक्यता आहे, आणि त्यांच्यासाठी एक वाक्य आहे इथं खास. कारण की आपण पत्रकार म्हणून चर्चा करतोय, म्हणजे निदान आम्ही तरी चॅनल म्हणून. तर ते सांगा वाटतं की वी आर नॉट लेफ्टिस्ट, वी आर नॉट राईटिस्ट, वी आर जर्नलिस्ट. हे ह्या अर्थाने लक्षात घेतलं पाहिजे. आता पुन्हा आपण तो विषय, आता जाता जाता तुम्ही सांगा की आता तुम्ही ज्या पद्धतीने ही मांडणी केलेली आहे की इंग्लंड अमेरिकेपासून तर हे वैश्विक याचे धोके कसे आहेत, हे सगळे प्रत्येक देशांमध्ये जे चाललेलं आहे. जसं मागच्या वेळेला तुम्ही नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश याची बद्दल सांगितलं, आणि त्याचा भारतातल्या परिस्थितीशी संबंध जोडला तुम्ही. आणि ती वस्तुस्थिती आहे. जसं आता ट्रम्प, पुतीन आणि जिनपिंग, आणि मग तुम्ही नाव घेतलं मोदींचं. आता मग भारतातल्या लोकांनी करायचं काय, म्हणजे काय परिस्थिती, हे सगळं जर आपण त्या दृष्टीने पाहिलं, वैश्विक शांततेचा आपण विचार जगाला नेहमी दिलेला आहे. त्या दृष्टीने भारतीय लष्करामध्ये तुम्ही एक सक्रिय सहभाग घेतलेला आहे. तुम्ही अनेक पद्धतीने तो लष्कराची जी मानसिकता आहे ती किती व्यापक असू शकते, हे तुमच्या विवेचनातून आज समोर आलेलं आहे. तर त्या दृष्टीने भारतातली आणि महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्हाला कशी वाटते, त्याबद्दल सांगा. आणि विशेषतः तरुणांनी कोणती काळजी घेतली पाहिजे ते सांगा. नक्कीच. यस अनिलजी. आणि जशी आपण चर्चा करतोय तोच धागा मी पुढे त्या ठिकाणी घेतो, पण अतिशय समर्पकपणे तुम्ही सांगितलं की ज्यावेळेस आपण ही चर्चा करतोय, आणि मी सुद्धा ती विशेष काळजी याच्यात घेतोय की नायदर लेफ्टिस्ट नॉर राईटिस्ट. तुम्ही जर्नलिस्ट म्हणून त्या ठिकाणी म्हणताय, पण एक अवेअर सिटीजन म्हणा त्या अँगलनी मी याला, किंवा एक एक्सपर्ट या अँगलने मी याला त्या कन्सिडर करतोय. पण भारताची परिस्थिती जर तुम्ही पाहाल तर माझ्या मते जे आहे खरोखरच भीषण आहे. मी हा शब्द का वापरतोय? मुळात ही चर्चा जी सगळी त्या ठिकाणी सुरू आहे, स्थलांतरांचा लोंढा, इमिग्रंट्सचा लोंढा आणि त्याच्या माध्यमातून निर्माण होणारे प्रश्न, भारत ऑलरेडी ते भोगतोय. आपण पाहतोय की रोहिंग्या क्रायसिस म्यानमारच्या माध्यमातून, बांगलादेशच्या माध्यमातून ऑलरेडी भारतामध्ये घुसलेले आहेत. आणि ते भारतामध्ये घुसल्यामुळे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समध्ये जे आहेत किती जास्त प्रॉब्लेम त्या ठिकाणी क्रिएट होत आहेत. सगळेच राजकीय दृष्ट्या प्रॉब्लेम त्या ठिकाणी तयार होत आहेत, कारण या लोकांनी जे आहेत स्वतःचे वोटर कार्ड त्या ठिकाणी बनवले, आणि सगळ्या तिथल्या डेमोक्रेसीलाच हरताळ फासण्याचं काम ही जनता त्या ठिकाणी करणार आहे. कारण तुम्ही भारतीय सिटीजन नाहीच आहे, पण तुम्ही जे आहे सगळे असे कार्यक्रम केले की वोटर आयडी झालं तुमच्याकडे, जे आहेत काही जणांनी आधार कार्ड केलं, रेशन कार्ड आहे, तो सगळा प्रॉब्लेम आहे. म्हणजे पॉलिटिकली राजकीय दृष्ट्या जे आहेत आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागतात, आपल्याला सामाजिक दृष्ट्या प्रॉब्लेम फेस करावे लागतात. कारण यातली मी स्पष्टच बोलतो, कारण चर्चेसाठी त्या ठिकाणी आहेत, यातले मॅक्सिमम जे आहेत ते मुस्लिम आहेत. आणि मग मुस्लिम म्हणून त्या ठिकाणी आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जर भारतामध्ये येऊन तुमची लोकसंख्या त्या ठिकाणी वाढत असेल, आणि त्याच्या माध्यमातून डेमोग्राफिक लोड जर त्या ठिकाणी वाढत असेल, तर तिथले जे स्थानिक आहेत, मी आसामचा आहे, मी मिझोरामचा आहे, मी नागालँडचा आहे,
जे स्थानिक आहेत त्या स्थानिकांना प्रचंड प्रश्न निर्माण होतात आणि त्यातूनच वेगवेगळ्या संघटनांची जी आहे त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. म्हणून ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल इनहॅबिटंट्स, तिथले मूळ निवासी वर्सेस हा बाहेरचा आलेला लोंढा, यांच्यामध्ये जो आहे तो झगडा सगळ्याच अँगलनं त्या ठिकाणी सुरू असतो. म्हणजे राजकीय दृष्ट्या प्रॉब्लेम आहे, सामाजिक दृष्ट्या प्रॉब्लेम आहे, आर्थिक दृष्ट्या त्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम आहे. कारण हे लोक तिथं त्या ठिकाणी येऊन जे आहेत आमचे जॉब्स घेतात, हे लोक त्या ठिकाणी येऊन जे आहेत फर्जी सगळं बनवून जे आहेत वेगवेगळ्या परीक्षांना त्या ठिकाणी बसतात, सरकारी नोकऱ्यांमध्ये जातात, बाकीचे सगळे जे आहेत एक प्रकारे जॉब्स त्या ठिकाणी घेत आहेत. म्हणजे कुठेतरी बेरोजगारी वाढवण्यामध्ये सुद्धा जे आहेत हे त्या ठिकाणी कारणीभूत आहे. मग जसा एक उदाहरण म्हणजे मी रोहिंग्या क्रायसिसचा घेतला, असाच काहीसा प्रश्न हा युरोपच्या लोकांना सुद्धा फेस करावा लागतोय. म्हणजे आता टॉमी रॉबिन्सन हा त्याचं गुन्हेगारी प्रवृत्ती हे सोडून द्या, पण हे लोक जर 1.5 लाखांच्या पेक्षा सुद्धा जास्त रस्त्यावर आले असतील तर हे एक महत्वाचं कारण आहे की बाहेरून येणारा हा निर्वासितांचा लोंढा, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे मुस्लिम आहेत, ज्यामध्ये त्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न निर्माण होत आहेत, जॉब जात आहेत वगैरे वगैरे वगैरे, म्हणून ते रस्त्यावर त्या ठिकाणी आलेले आहेत. आता त्यांच्या भावनांचा हे दुरुपयोग करतायत काही अल्ट्रा राईटिस्ट आयडिओलॉजी वाले, तो भाग त्या ठिकाणी वेगळा. तर पहिली गोष्ट, भारताला प्रॉब्लेम आहे का? आहे. एक उदाहरण मी रोहिंग्याचं त्या ठिकाणी दिलं आणि मागच्या चर्चेमध्ये मी सांगितलं की नेपाळच्या फ्रंटमधून पुन्हा असं काही त्या ठिकाणी तयार होऊ नये, ही आपल्याला जी आहे भीती त्या ठिकाणी एक. दुसरा महत्वाचा भाग, अल्ट्रा राईटिस्ट आयडिओलॉजी, प्रखर राष्ट्रवाद, आमची नस्ल हीच नस्ल त्या ठिकाणी, मी म्हणतो हा सगळ्यात मोठा धोका भारताला आहे. इंटरनल फॉल्ट लाईन्स आपण ज्याला त्या ठिकाणी म्हणतो ना, की आम्हाला जे आहे चायनाची एकदा भीती नाही, आम्हाला जे आहे पाकिस्तानची भीती नाही, आम्हाला बांगलादेशची भीती नाही, पण आम्हाला सगळ्यात मोठी भीती ही कुठली आहे माहिती आहे? आमचीच 142 कोटीची जनता आहे आणि त्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरनल फॉल्ट लाईन आहे, ज्याच्यामधली एक महत्वाची फॉल्ट लाईन म्हणजे आमचा धर्म. मी जे आहे प्राऊड हिंदू आहे, तो सुद्धा जो आहे प्राऊड मुस्लिम त्या ठिकाणी असावा. पण मी जर प्राऊड हिंदू असेल तर मी हे म्हणून त्या ठिकाणी चालणार नाही की जे आहे मुस्लिम हा खालचा आणि हिंदू जो आहे तो त्या ठिकाणी जो आहे वरचा. नो, मुस्लिम सुद्धा जो आहे तो तेवढाच चांगला असू शकेल आणि हिंदू सुद्धा तेवढाच चांगला असू शकेल. तर हे ध्रुवीकरण ज्यावेळेस अल्ट्रा राईटिस्ट आयडिओलॉजी त्या ठिकाणी येते, अल्ट्रा राईटिस्ट आयडिओलॉजीच्या माध्यमातून तुम्ही जर मायनॉरिटीज विरुद्ध अत्याचार करण्याचा प्रयत्न कराल आणि ते सुद्धा त्या प्रकारे जर रिस्पॉन्स त्या ठिकाणी करतील, तर भारताचे जे आहेत तुकडे तुकडे होण्यासाठी काही चायनाची गरज नाही, काही पाकिस्तानची गरज नाही. हा मोठा आमचा जो आहे एक धोका त्या ठिकाणी. दुसरा त्याहून महत्वाचा धोका मी म्हणतो, एकदा जे आहे धर्माच्या आधारावर तरी समजा हे सगळं त्या ठिकाणी एकदा आपल्याला त्या ठिकाणी निस्तरता येईल. दुर्दैवाने काही राजकीय पक्ष यात सगळेच, म्हणजे आपल्याला कोणाचं स्पेसिफिक नाव घ्यायचं नाही, मी स्पष्टपणे सांगतो, सगळेच जे आहे मौके पे चौका मारणे वाले अशा प्रकारचे आमच्याकडचे राजकीय पक्ष आहेत. हे पुन्हा एक भारतीय नागरिक म्हणून जे आहे आमचं त्या ठिकाणी दुर्दैव आहे. हा झाला धार्मिक अँगल. दुसरा मी म्हणतो त्याही पेक्षा महत्वाची आमची इंटरनल फॉल्ट लाईन म्हणजे मी म्हणेल इनइक्वॅलिटी, एक प्रकारे जे आहे विषमता, त्यातल्या त्यात आर्थिक विषमता. म्हणजे श्रीमंत जे आहेत ते श्रीमंतच होत आहेत, गरीब जे आहेत ते तसेच गरीब त्या ठिकाणी राहत आहेत. सगळ्या परिस्थितीमुळे जे आहे महागाई वाढतीये, आमच्याकडे सुद्धा तो कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस आहे, आमच्याकडे सुद्धा महागाई वाढतीये, आमच्याकडे सुद्धा जे आहे बेरोजगारीचा प्रचंड प्रश्न त्या ठिकाणी आहे. सहसा मी काही विषयांवर बोलणं टाळतो, पण फक्त एक दोन विषय मी त्या ठिकाणी याच्यात करतो. आरक्षणाचा प्रश्न तुम्ही जर त्याच्या गाभ्यामध्ये जर गेला ना, तर आरक्षणाचा प्रश्न का त्या ठिकाणी निर्माण झाला? तो यासाठी निर्माण झाला कारण आमची बेरोजगारी वाढली, आम्हाला दुसरे ऑप्शन्स त्या ठिकाणी नाहीत. म्हणून मग ज्या काही सरकारी नोकऱ्या आहेत त्यांच्यासाठी मारामारी. आम्हाला जे आहे 40 वर्ष अगोदर, 50 वर्ष अगोदर याची गरजच आम्हाला वाटली नाही. का? कारण त्यावेळेस जे आहे आमची शेती मोठी होती, आता फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड होल्डिंग त्या ठिकाणी झालं, तुकडे तुकडे झाले वगैरे वगैरे बाकीचे प्रश्न झाले, म्हणून आम्हाला आज आरक्षणाची गरज वाढते आणि मग त्याच्यामधून जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे क्लॅशेस त्या ठिकाणी सुरू होत आहेत. म्हणून गरीब श्रीमंत ही दरी वाढणं फार खतरनाक आपल्यासाठी आहे. आरक्षण आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न, ही इंटरनल फॉल्ट लाईन, ते डिव्हिजन त्या ठिकाणी होणं. आपण पत्रकार आहात सर, आपण सगळं चांगलं त्या ठिकाणी चालता. माझ्या मते मागच्या काही दिवसांमध्ये ग्रामीण भागामध्ये जे आहे प्रचंड प्रमाणामध्ये असं ध्रुवीकरण जातीच्या आधारावर या आरक्षणामुळे जे आहे होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय, विच इज नॉट गुड. हे खरोखरच जे आहे भारतासाठी, महाराष्ट्रासाठी हे चांगलं त्या ठिकाणी नाही. तर या सगळ्या गोष्टी जर आपण एकत्रित जोडल्या तर भारतामध्ये सुद्धा जो आहे तशा प्रकारचा करंट आहे. कुठला? अल्ट्रा राईटिस्ट आयडिओलॉजीचा करंट त्या ठिकाणी. आणि त्याचबरोबर त्याला काउंटर करण्यासाठी मायनॉरिटी सुद्धा जे आहे त्याच्या विरुद्ध उभा राहतात. हा क्लॅश भारतामध्ये सुद्धा आहे. भारतामध्ये सुद्धा जे आहे मी म्हणेल कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस त्या ठिकाणी त्याच्यात आहे, हा अंडर करंट त्या ठिकाणी त्याच्यात आहे. पण असं जरी असलं
तरी मला स्पष्ट वाटतं की जी परिस्थिती आंदोलनं होतील वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत, पण जी परिस्थिती नेपाळमध्ये पाहायला मिळाली किंवा बांगलादेशमध्ये पाहायला मिळाली किंवा ज्या प्रकारची आंदोलनं, जितकी तीव्र आंदोलनं युरोपियन राष्ट्रांमध्ये होत आहेत, माझ्या मते भारतामध्ये जे आहेत तेवढी तीव्र त्या ठिकाणी होणार नाहीत. वेगवेगळी कारण आहेत, पण फक्त एक दोन कारण मी त्या ठिकाणी त्याच्यातली सांगतो. एक सगळ्यात महत्वाचं माझ्या मते कारण मला जे वाटतं की आपल्याकडची डायव्हर्सिटी हम्म. अगोदरपासूनच जी आहे, 142 कोटी जनता आहे, पण आपल्यामध्ये विविधता, खऱ्या अर्थानं विविधतेमध्ये एकता, हे फक्त भाषण देण्यासाठी नाही, विविधतेमध्ये एकता हे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या कल्चरमध्ये भिनलेलं आहे. इथला मेजॉरिटी वर्ग जो आहे तो हिंदू आहे. हिंदू वर्ग हा पहिल्यापासून, मी पुन्हा म्हणजे आपल्याला त्या धर्माच्या याच्यात जायचं नाही, पण आतापर्यंतचा इतिहास काढला तर हिंदू धर्मीय हे सहिष्णू आहेत, टॉलरंट आहेत. ते अननेसेसरीली जे आहेत कधी व्हायलंट त्या ठिकाणी होणार नाही. म्हणजे मेजॉरिटी आहोत म्हणून आम्ही जे आहे त्या ठिकाणी एखाद्यावर अत्याचार करू असं आमच्या राजेरजवाड्यांनी त्या ठिकाणी केलं नाही, आमच्या संस्कृतीमध्ये सुद्धा नाही. आणि हे मेजॉरिटी असल्यामुळे भारतामध्ये अशा प्रकारचा प्रश्न किंवा भारतामध्ये हे सगळं होण्याची, आणि जसं मी सांगितलं युनिटी इन डायव्हर्सिटी हा मुख्य त्या ठिकाणी धागा असल्यामुळे भारतामध्ये असा फार मोठा स्फोट होण्याची शक्यता मला वाटत नाही. पण इंटरनल फॉल्ट लाईन आमच्या राज्यकर्त्यांनी त्याची योग्य काळजी घेतली नाही आणि ते जर गाफील राहिले आणि असंच स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वर्षोनवर्ष जर चालवत त्या ठिकाणी राहिलं तर नेपाळ काय घेऊन बसता किंवा युरोप काय घेऊन बसता. म्हणजे आपला एकटा महाराष्ट्र जे आहे त्यांच्या कितीतरी पटीनं लोकसंख्येच्याही त्याचबरोबर क्षेत्रफळाच्याही कितीतरी पटीनं त्यांच्यापेक्षा जास्त आहे. आणि आमच्याकडचा जो भडका हा एवढा मोठा असेल की त्याच्या आसपासही आपण त्या ठिकाणी येणार नाही. पण मी जसं सुरुवातीलाच त्या ठिकाणी सांगितलं, ती फक्त मला थेरॉटिकल पॉसिबिलिटी आज घडीला वाटते, अंडर करंट त्या ठिकाणी आहे, पण बाकी आमची सपोर्टिंग मेकॅनिझम एवढी स्ट्रॉंग त्या ठिकाणी आहे की याला आपण ओव्हरकम त्या ठिकाणी करू. एकच त्यातलं डिस्क्लेमर की आमच्या राज्यकर्त्यांनी गाफील राहू नये किंवा आमच्या राज्यकर्त्यांनी सगळ्याच या गोष्टींना ग्रांटेड घेऊ नये की चलताय, आपण आपलं आपलं राजकारण चालत राहू, आपण जे आहे अशा प्रकारचं ध्रुवीकरण करत राहू, आपण जे आहे गरीब श्रीमंत दरी वाढली तर वाढली, आपण जो आहे आदिवासी वर्ग शेतकरी वर्ग मेला तर मेला, त्याची जे आहे नुकसान झालं तर झालं, काहीतरी आम्ही जे आहे भाषण करत राहू. असं वेळोवेळी वेळोवेळी करत राहिले तर एक ती रेड लाईन सुद्धा आपण क्रॉस करू आणि नंतर खूप मोठा भडका होईल. माझ्या मते अजूनही तो थ्रेशोल्ड गाठायला वेळ आहे. ती पॉझिटिव्ह गोष्ट आपल्या याच्यात आहे. पण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती आहे का? मला वाटतं तो कॉमन धागा जर त्या ठिकाणी घेऊन आलो तर अल्ट्रा राईटिस्ट आयडिओलॉजी ॲज वेल ॲज कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस हे दोनही प्रॉब्लेम भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नक्कीच आहेत. नाही कर्नल, तुम्ही इतक्या व्यवस्थितपणे रिअलिस्टिक सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सांगितलेलं आहे. महाराष्ट्रातले असो किंवा भारतातले असो, राजकारणी जर गाफील राहिले तर नेपाळपेक्षाही मोठा स्फोट होऊ शकतो, याची शक्यता नाकारता येत नाही. नंबर एक. नंबर दोन, तुम्ही भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असं होईलच असं अजिबात म्हणत नाहीयेत. त्याचं कारण आहे की आपल्याकडे धार्मिक असेल किंवा घटना असेल किंवा राजकारण असेल, हे त्या अर्थाने स्थैर्यतेच्या वाट्यावर आहे. आयडिओलॉजिकल वॉर आपल्याकडे आहेच आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण बोलतो की अल्ट्रा राईटिस्ट आणि तुमचे अल्ट्रा लेफ्टिस्ट हे जरी आहे असलं, आणि सध्याचे जे महाराष्ट्रातलं किंवा केंद्रातलं सरकार अगदी अर्बन नक्षलीस्ट वगैरे असं जरी म्हणत असलं, तरी ते निवडून आलेलं सरकार आहे. आणि ते स्थैर्य ते दिलेलं आहे. अर्थात त्याच्यामध्ये विवाद आहेत, जसं विश्वगुरुपदामध्ये अनेक विवाद आहेत, तसे याच्यामध्ये आज हा भाग सोडा. पण भारतामधलं जे राजकारण आहे, एवढा मोठा लोकशाही डेमोक्रेटिक कंट्री आहे, तर त्या अर्थाने 140 कोटी देश आणि त्याच्यातले 91 कोटी मतदार असं असताना देखील हे सगळं व्यवस्थित चालू आहे, हे सुदैव म्हणायला पाहिजे. परंतु मी समारोप करतोय बरं का लेफ्टनंट. आता तुम्ही जो मुद्दा मांडलाय याच्यामध्ये दुसरा एक, की कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस. तुम्ही महाराष्ट्र घ्या, मराठवाडा घ्या, भारत घ्या, नेपाळ घ्या, बांगलादेश घ्या, श्रीलंका घ्या, किंवा बाकीचे जसे आता स्थलांतरित आमच्यावर रोजगार हिरवतात अशी इंग्लंड अमेरिकेमध्ये असलेली भावना, आणि मग ते हे सगळं, या सगळ्या वातावरणात हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि सगळ्यात अत्यंत महत्वाचं, तुम्ही आरक्षणाच्या संदर्भात जी काही मांडणी केली, तर ते मूळ जे प्रश्न आहेत हे आर्थिक प्रश्न आहेत, आणि आर्थिक विषमतेचं विष जास्त मोठ्या प्रमाणात असल्यामुळं हे सगळे स्फोट व्हायला लागलेले आहेत. आणि त्याचा भडका त्या अर्थाने जर राजकारणी गाफील राहिले तर होण्याची शक्यता आहे, होऊ शकतो. याची नोंद गांभीर्याने घेतली पाहिजेत.
असा एक जबाबदार कर्नल आणि भारतीय लष्कराची मानसिकता आणि वैश्विक शांततेचा विचार करणारा एक चांगला कर्नल अधिकारी म्हणून तुम्ही सांगितलं आहे. तर माझी दर्शकांना विनंती की ढगे सरांनी आपल्याला जी काही मांडणी ज्या पद्धतीने केलेली आहे ती मांडणी आपल्याला आवडलेली आहे, किंवा तुम्हाला काही अजून विचारायचं आहे तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा. आपण पुढील वेळी सरांकडून त्याची उत्तरं नक्की शोधू. आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा. तर सर, धन्यवाद. खूप तुम्ही खूप धन्यवाद भरपूर सर. वेळ थँक्यू. दिला आणि असाच वेळ आमच्या दर्शकांसाठी देत जावा अशी विनंती आहे. नक्कीच सर, धन्यवाद.